नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की या नवीन वर्षामध्ये सगळ्यांच्या चांगल्या इच्छा आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य प्राप्त होऊ देत. कारण येत्या मंगळवारी बघा म्हणजे 6 तारखेला नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच सर्वात मोठी अंगारकी संकष्टी चतुर्थी आपल्याला लाभत आहे. हो, सगळ्या संकटांचा समूळ नाश करणारी संकष्टी चतुर्थी ती देखील अंगारक योगावरती जर पहिल्यांदाच आली आहे वर्षाच्या, तर लक्षात घ्या खूप अद्भुत असा संयोग आहे. विशेष संयोग आहेत. उपवास प्रत्येक घराघरामध्ये या दिवशी घडलाच पाहिजे अशी माझी विनंती आहे कळकळीची. कारण हा उपवास प्रत्येक घराघरामध्ये जर असला, गणपती बाप्पांचा आशीर्वाद जर तुम्हाला मिळाला ना, तर या अखंड जगामध्ये अशी कोणतीही शक्ती नाही आहे, कोणतीही व्यक्ती नाही आहे की जी तुम्हाला यश मिळण्यापासून थांबवू शकेल आणि त्याच्या वाईट चिंतण्याने किंवा त्याच्या वाईट विचाराने तुम्ही यशाचं शिखर गाठण्यापासून वंचित राहताल. हो, हे शब्द माझे लक्षात ठेवा. आणि आज संकष्टी चतुर्थी जी अंगारकी आहे तिचा उपवास करणं आणि जे मी काही उपाय सांगत आहे ते करणं, सगळं काही करण्यापेक्षा हे महत्त्वाचं आहे, समजून जा. कारण चंद्रोदय जो आहे 6 तारखेला 9:16 होणार आहे आणि अंगारकी चतुर्थीला दुसरं नाव मंगळी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. कारण ती मंगळवारी येते, अंगारक योगावरती येते. त्याचबरोबर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ही चतुर्थी नेमकी धरायची असते कधीपासून? तर हो, याच योगावरती संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येणारी तुम्ही व्रत चालू करू शकता, उपवास करू शकता. माझ्या स्वतःचं हे व्रत असतं, त्यामुळे मला माहीत आहे याबद्दल की किती काही चमत्कार साक्षात विघ्नहर्ता गणेश आपल्या आयुष्यात एखाद्या एंजलप्रमाणे येऊन करतात. असा कोणता ना कोणता तरी संयोग जुळून येतो किंवा अशी कोणती गोष्ट घडते की जी इच्छा किंवा जी गोष्ट आपण देवाजवळ बोललो होतो आणि ती आशा आता सोडून दिली होती, तर ती अचानक आपल्या पदरात येऊन पडते. हो, म्हणूनच संकष्टी चतुर्थी ही जरूर केली पाहिजे. महिन्यातून एक तरी उपवास हा जरूर घडला पाहिजे. आता काय करायचं आहे? आज सगळ्यात पहिल्यांदा लवकर उठायचं, शक्य तेवढं लवकर उठायचं, अंघोळ करायची, शुद्ध स्नान. अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल, थोडीशी हळद आणि कापराचा एक तुकडा हा टाकायचा आहे. अंघोळ केल्यानंतर शांत मनाने सरळ जिथं तुम्हाला सूर्य दिसत असेल तिथं जायचं आहे. जर बाल्कनी असेल किंवा तुमचं अंगण असेल तर खूपच छान. चंद्र संध्याकाळी तर तुम्हाला दिसणारच आहे, पण सकाळी सकाळी सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे, अर्घ्य द्यायचं आहे, संकल्प घ्यायचा आहे. तिथं सूर्यदेवाला साक्षी मानून हातामध्ये पाणी घ्यायचं, अक्षदा, हळदी, कुंकू आणि हे नारायणा, तुला साक्षी मानून आज मी अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत सुरू करत आहे. अमुक एक असं कार्य सिद्धीसाठी मला या उपवासामध्ये मदत कर आणि विघ्नहर्त्या तू माझ्याकडून हा उपवास अखंडितपणे घडून घे. कारण का आजकाल बऱ्याच जणांना उपवास वगैरे करण्याची सवय नाही आहे. त्यामुळे असं होतं की उपवास केला कदाचित उपवास मोडू शकतो आणि जर काही विघ्न अडथळे असतील तर अशा गोष्टी घडतात. कितीही मनात जरी आणलं ना, मी आज उपवास केलेला आहे, काही खाणार नाही, तरी चुकून अशा वेळेस काहीतरी घडतं. पण मनात कोणतीही शंका कुशंका आणायची नाही आहे. ही परीक्षेची घडी आहे असं समजायचं आणि त्यानंतर तुम्ही पुढचा उपवास कंटिन्यू ठेवायचा. आपल्या घरात आल्यानंतर सूर्यदेवांना अर्पण केल्यानंतर जल तिथेच संकल्प घेतल्यानंतर काय करायचं आहे? घरात यायचं. देवाऱ्यामध्ये जी गणपतीची मूर्ती आहे त्या मूर्तीला स्वच्छ पुसून घासून घ्यायचं. सगळे मूर्त्या ज्या आहेत देवाऱ्यामध्ये त्यांना स्वच्छ करायचं. देवांचं स्नान वगैरे झालं, आरती धूपदीप ओवाळला की गणपती बाप्पांना एक लाल फूल अर्पण करायचं सकाळी सकाळी आणि दिवसभर ओम गण गणपते नमः किंवा मी दरवेळेस सांगते हा मंत्र, ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः, कंटिन्यू दिवसभर म्हणायचं आहे. जेव्हा एखादी एनर्जी, जेव्हा एखादी शक्ती आपण तिला बोलावतो किंवा स्मरण करतो वारंवार, तेव्हा ती शक्ती 24 तास आपल्या आजूबाजूला असते, हे लक्षात घ्या. देवांचं पण किंवा आपल्या स्वामींचं देखील तुम्ही बघा, अशी एक ऊर्जा असते की जी सतत आपल्या जवळ असते, सतत आपल्या सोबत असते.
मग त्यामुळेच कितीही कठीणातील कठीण इच्छा असू देत, जी अशक्य वाटत होती आजपर्यंत, स्वामी तर सोबत आहेतच, पण विघ्नहर्ता, जो विघ्न दूर करणारा असा श्री गणेश यांची वर्षाच्या सुरुवातीलाच आलेली ही अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग सोडायचा नाही आहे. दिवसभर तुम्ही फलाहार करू शकता. खिचडी खाणार असाल तर तसं संकल्पामध्ये म्हणायचं आहे. निरंकार करणार असाल तर निरंकार करू शकता. जशी तुमची शरीराची परिस्थिती आहे, जसं तुमचं शरीर आणि मन तुम्हाला सांगत आहे, त्याप्रमाणे तुम्ही उपवास करायचा. चंद्रोदयाच्या वेळेस हा उपवास सोडायचा. सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे 21 दुर्वांची एक जुडी बनवायची. देठाच्या साईडला हळदी कुंकू लावायचं. शेंड्याच्या अग्रभागाला चंदनाचं अत्तर लावायचं. यामागे बरेच ग्रह तुमचे ठीक होतात. मी नेहमी सांगत असते. जे नेहमी कंटिन्यू माझे व्यवस्थित व्हिडिओ ऐकतात त्यांना माहीत आहे. कारणही तसं आहे, कारण यामध्ये बुध, राहू, केतू शांत होण्याची, यासोबतच मंगळ, गुरु आणि शुक्र यांची देखील आपल्याला साथ लाभते. हे लक्षात घ्या. उपाय जेव्हा आपण करतो तेव्हा या उपायामुळे मला हा फायदा होईल असं मनात अजिबात आणायचं नाही. मनोभावे सात्विकतेने जितकं आहे तितकं करण्याचा प्रयत्न करायचा. गणपती बाप्पांना आज एक अखंड सुपारी जी आहे ती शेंदूराने रंगवायची आहे आणि ती पशुपते नम, पशुपते नम, पशुपते नम असं म्हणायचं 11 वेळा आणि ती तिथं त्यांना अर्पण करायची. ही जी सुपारी आहे तुम्ही जवळपास गणपतीच्या मंदिरामध्ये अर्पण करू शकता किंवा आपल्या देवाऱ्यात असणाऱ्या गणपतीच्या मूर्तीला अर्पण करू शकता. पुन्हा दुसऱ्या दिवशी ही सुपारी स्वच्छ करून प्रत्येक संकष्टीला ही सुपारी अर्पण करू शकता. अशा प्रकारचा हा उपाय जर करताल ना तर बघा किती चांगले अनुभव येतील. आणि हो, शक्य तितका व्हिडिओ आवडलेला आहे तर लाईक करा. लाईक केल्याने, कमेंट केल्याने भरभरून बाकीच्या लोकांना देखील समजतंच, ही माहिती त्यांच्यापर्यंत जाते. पण तुमच्यातील देखील ऊर्जा जी आहे ती पॉझिटिव्ह होते, निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते. कारण ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ, हा उपाय पोहोचायचा आहे त्यांच्यापर्यंत गणपती बाप्पा जरूर पोहोचवतात आणि स्वामींची इच्छा असेल त्याला हा उपाय जरूर करायला मिळणार. तर आज ही संधी सोडायची नाही आहे. जास्तीत जास्त लोकांनी प्रयत्न करायचा आहे उपवास धरण्याचा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.